ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त व.दा. भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प 5 भाग 2. दिनांक 27 डिसेंबरला मामांना एका घटनेबाबत एक गृहस्थ म्हणाले होते की तुमच्या गुरूंना ही गोष्ट अगोदर कशी कळली नाही. तत्संबंधी मामांनी श्रींजवळ उल्लेख केला तेव्हा श्री म्हणाले, भूत भविष्य वर्तमान हे प्रापंचिक ज्ञान होय आणि तापस तपोबलानं ते साध्य करू शकतो, पण आत्मज्ञानी व्यक्तीच्या ज्ञानाशी ते पासंगालाही पुरणार नाही. नंतर मामांनी दुसऱ्या सत्पुरुषांच्या दर्शनास जाणे वगैरे गोष्टींबद्दल शंका विचारली तेव्हा श्री म्हणाले, आपले सद्गुरू आणि मीच सर्वत्र सर्व रूपानं नटून सर्व काही चालले आहे अशी साधकाची भावना होऊन तो निरहंकार वृत्तीनं सर्वत्र पाहू लागला की त्याला कशाचीही बाधा येत नाही. दिनांक 30 डिसेंबरला सकाळी श्रींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामधील गुरुस्तवन मामांना वाचण्यास सांगितलं. मौनच स्तवन होऊ लागतं वगैरे बद्दल म्हणाले. स्तब्ध होणारा व स्तव्य हे एकच. श्री गुरुशी अशी एकरूपता आली पाहिजे, मगच खरे स्तवन. दिनांक 31 डिसेंबरला श्री म्हणाले, निरंजन निर्गुणाची अवस्था फार सूक्ष्मात सूक्ष्म आहे. साधकास ती अढळ श्रद्धेनं सतत अभ्यासानं अनेक दिवसानंतर लाभते. परमात्म्याच्या कृपेनंच फार थोड्यानाच अशी निरंजन अवस्था लाभते, पण साधकानं जेवढं जमेल तेवढं सतत प्रयत्नानं साध्य करीत राहावं. सायंकाळी 5:30 ते 6:30 श्रींनी आध्यात्मिक अनुभवातील काही बारकाव्यांसंबंधी स्पष्टीकरण केलं. स्वात्मानुभूती, साक्षात्कार वगैरे संबंधी बोलणं होऊन श्रींनी चिद्विलास कसा चालतो, साक्षीत्व करीत असताही आश्चर्यही जीवाभावात एका बाजूनं कसं आढळतं ते सांगितलं. श्री म्हणाले, अनु अधिक भव म्हणजे शेवटी त्याच वस्तुरूपतेचा ऐक्यानंद. योग म्हणजे वियोग नव्हे तो, भक्त म्हणजे विभक्त नव्हे तो. ह्या सर्वांच्या स्वानुभूतीचा आनंद म्हणजेच दुसऱ्या शब्दात बोलायचं म्हणजे अवीट ब्रह्मानंद. थोडं थोडं करीत संपन्न सिद्धता लाभते. अखंड अनुसंधानानं हे प्राप्त होणार. आत्मानुभव खऱ्याखुऱ्या अर्थानं आला नसता तर नुसती शाब्दिक व तात्विक चर्चा करून आनंद अथवा निर्भेळ शांतता लाभणार नाही. खराखुरा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मा किती अलिप्त आहे, तो करून अकर्ता असतो वगैरे गोष्टी पूर्ण अनुभवास आल्या पाहिजेत. जीवास कृतकृत्यता वाटली पाहिजे. ज्ञानमय बनून प्राकृतिक देहत्यागच करावयाचा. कैवल्य, आनंद, ज्ञानरूप अशा देहातच विलीन व्हावयाचं आणि हीच अक्षय समाधी. मामांना त्यांच्या एका मित्रानं स्वामींना पत्रानं काही अडचणी विचारल्या तर चालतील का असं स्वामींना विचारण्यास सांगितलं होतं. मामांनी तसं सद्गुरूंना सांगितलं. त्यावर श्री स्वामी म्हणाले, कोणी कसेही कोठेही साधन करो, साधकानं वर्षातून निदान एकदा तरी गुरुजवळ येऊन अडीअडचणींचा विक्षेप दूर करण्यासाठी, स्वतःचे भ्रम दूर करून घेण्यासाठी स्थिरत्वानं अभ्यास चालू ठेवण्याचा मार्ग समजून घेणं बरं. हे नाहीच जमलं
तर पत्रानं लिहावयास हरकत नाही. प्रगती ज्याची त्यानं करून घ्यावयाची असते. मामांचे मुंबईहून आलेले स्नेही श्री ताम्हनकर ह्यांना श्रींनी त्यांचं शंका समाधान करताना सांगितलं, तुम्ही पूर्वीपासून करीत असलेली श्री दत्तात्रयाची उपासना चालूच ठेवा. सोहम परंपरा कोणत्याही मंत्रास अगर धार्मिक गोष्टीस आड येत नाही. कोणाचेही सोहम नित्य चालूच असते. 4 जानेवारी 1964 श्री बाबा महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करावयाच्या प्रसादासंबंधी मामा व श्री भाऊ देसाई ह्यांनी श्रींजवळ चर्चा केली. काही जणांची एकादशी, उपवास वगैरे संबंधी बोलताना श्री म्हणाले, भक्तांना पुण्यतिथीचे प्रसाद भोजन हे साबुदाणे व इतर फराळापेक्षा केव्हाही खराखुरा श्रेष्ठ प्रसाद म्हणजे प्रसन्नता. त्या प्रसाद भोजनातच प्रेम वाटावं. पण त्यातूनही आपल्या एकादशीच्या व्रताचा भंग होऊ नये असं कोणास वाटत असल्यास त्यांच्यासाठी फराळाची स्वतंत्र व्यवस्था करावी. मामा पावसला जवळजवळ 1 महिना होते. पण श्रींची प्रकृती विशेष चांगली नसल्यानं श्रींना एका वेळी बसून बराच वेळ बोलणं शक्य होत नव्हतं. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.